कधी तुम्ही गरम तेलामध्ये केळी तळली का? तर नक्कीच तळली नसेल तर आज तळा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहोत की जी तुम्ही कधीच पाहिली नसेल. तर इथे बघू शकता, इथे मी 2 अशी केळी घेतलेली आहे. ही जी केळी आहे, या केळीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. केळी आपल्याला इथे पूर्णतः पिकलेली हवी आहे. आता तुम्ही बघू शकता, इथे मी 2 केळीची जी सालं होती ती अशी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी 2 केळी आहे याचे अशा प्रकारे बघा काप करून घ्यायचे आहे. तर मी इथे 1 चम्मच घेतलेला आहे आणि या चमच्याने 2 केळीची काप करून घेत आहे. 2 केळीचे काप झाल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे मिक्सरचा पॉट. मिक्सरच्या पॉटमध्ये ही जी केळी आहे ही आपल्याला घालून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. केळी घातल्यानंतर इथे आपल्याला एक लहान वाटी एवढी साखर आपल्याला इथे घालायची आहे. आता ही साखर घातल्यानंतर आपल्याला हे जे आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. समोर मी मोठ्या वाटीने एवढा रवा इथे घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, एक मोठी वाटी एवढा मी रवा इथे घेत आहे. तसंच याच वाटीने अर्धा वाटी एवढा आपल्याला इथे कणिकसुद्धा लागणार आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ वापरत आहे. आता थोडं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला 1.5 चम्मच एवढे तीळसुद्धा इथे घालून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी 1.5 चम्मच एवढे तीळ इथे घालून घेतलेले आहे. आता एकीकडे आपल्याला छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता 1 चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने हे जे पूर्ण सारण आहे ते अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण छान अशा केळीच्या गुळपापड्या बनवत आहोत किंवा शंकरपाळीसुद्धा बनवत आहोत. 2 प्रकार मी दाखवणार आहे आणि खूपच चविष्ट असे बनणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहताना एक लाईक करत जा, एक सबस्क्राईब करत जा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करत जा. कारण की सबस्क्राईब पूर्णतः फ्रीमध्ये आहे आणि लाईकसुद्धा फ्रीमध्ये आहे. आम्हा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, म्हणून तुम्ही आम्हाला नक्कीच सपोर्ट करत जा. तर इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे गरम तेलाचं मोहन घातल्यानंतर आता मी हे जे पीठ आहे ते पूर्णतः मिक्स करून घेतलेलं आहे. पीठ पूर्णतः मिक्स केल्यानंतर आता आपण जे केळीचं सारण मिक्सरला फिरून घेतलेलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. खूपच चविष्ट आणि युनिक पदार्थ आहे, नक्की घरी बनवा. आणि हा पदार्थ कसा बनला ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी केळीचं जे सारण आहे ते याच्यामध्ये घातल्यानंतर हे जे पीठ आहे ते भिजवून घेत आहे. इथे आपल्याला पाण्याचा बिलकुलच वापर करायचा नाही आणि म्हणूनच हा पदार्थ खूपच चवीला चविष्ट बनणार आहे. तुम्ही एकदा जर हा पदार्थ घरी बनवला तर खरंच सांगते, वारंवार तुमच्याकडे हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवाल. खूपच चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनतो. आता इथे बघू शकता, अशा प्रकारे हे जे पीठ आहे किंवा हे जे सारण आहे ते मी अशा प्रकारे बघा मिक्स करून घेतलेलं आहे. जेवढंही सारण आहे तेवढं पूर्णतः सारण या 1.5 वाटीला लागणार आहे. खूप चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनणार आहे. कणकेचा पूर्णतः गोळा इथे तयार झाल्यानंतर आपल्याला हा जो कणकेचा गोळा आहे तो 5 मिनिटासाठी इथे असाच सोडायचा आहे आणि 5 मिनिटानंतर आणखी आपल्याला हा जो गोळा आहे तो छान असा मुरून द्यायचा आहे आणि चुरूनसुद्धा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, हा जो कणकेचा गोळा आहे तो छान असा मुरलेला आहे. आता याचे मी अशा प्रकारे बघा 5 ते 6 असे गोळे करून घेणार आहे. 3 मोठे गोळे करणार आहे आणि छोटे गोळेसुद्धा करणार आहे. अशा प्रकारे आपण काही याच्या पापड्या करणार आहोत, तर काही आपण याचे छान असे शंकरपाळेसुद्धा करणार आहोत. तुम्हाला जो प्रकार आवडेल तुम्ही तो करू शकता. इथे तुम्ही बघू शकता, इथे थोडं आपल्याला तेल पोळपाटाला लावून घ्यायचं आहे, तसंच थोडं बेलण्यालासुद्धा लावून घ्यायचं आहे आणि याच्या छोट्या-छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे, कारण की तुटण्याची इथे शक्यता असते. तुम्ही ते बघू शकता, मी एक पुरी इथे लाटून घेतलेली आहे आणि याच प्रकारे मी आणखी एक पुरी इथे लाटून घेणार आहे. म्हणजेच अशा प्रकारे मला इथे 5 पुऱ्या करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी 5 पुऱ्या इथे करून घेतलेले आहे. कढईमध्ये एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल इथे छान असं गरम झाल्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी ही जी पहिली पुरी आहे ती या तेलामध्ये टाकणार आहे आणि गॅसच्या मोठ्या पॉवरवरच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता, टम्म अशी आपली पहिली पुरी जी आहे ती आपण इथे तळून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला गॅसचा पॉवर कमी करायचा आहे आणि गॅसच्या कमी पॉवरवर सुद्धा आपल्याला ही पुरी थोडा वेळ अशीच तेलामध्ये होऊ द्यायची आहे, जेणेकरून आपली जी ही पुरी आहे ती नरम पडता कामा नये. जर आपण मोठ्या गॅसवरच ही पुरी तळली
आणि लगेच काढून घेतली तर पुरी नरम पडण्याची शक्यता असते. या प्रकारेच मी बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा अशाच तळून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान अशा तळून झालेल्या आहे. आता आपल्याला ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या एक साईडने ठेवायच्या आहे आणि छान अशा थंड होऊ द्यायच्या आहे. तर पुऱ्या थंड होईपर्यंत एकीकडे आपल्याला एक जो आपण गोळा तयार केलेला होता तो गोळा इथे घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने ह्या गोळ्याची एक पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. पोळी अशी या प्रकारे लाटून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे छान असे शंकरपाळे इथे पाळून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण एका सारणापासून 2 पदार्थ इथे बनवत आहोत. ज्याप्रमाणे मी पुऱ्या बनवल्या त्याचप्रमाणे तुम्ही नुसत्या पुऱ्याही बनवू शकता किंवा ज्याप्रमाणे मी तुम्हाला 2 पदार्थ दाखवत आहे त्याप्रमाणे पुऱ्या व शंकरपाळेसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता. इथे आपली पोळी छान अशी लाटून झालेली आहे आणि आता आपण याचे शंकरपाळेसुद्धा इथे पाळून घेणार आहे. तर इथे जो शंकरपाळे पाडण्याचा जो चम्मच असते त्याचा मी इथे वापर करणार आहे. त्याऐवजी तुम्ही इथे चाकूसुद्धा वापर करू शकता. आणि इथे बघू शकता या प्रकारे आपण या पोळीपासून छान असे शंकरपाळे तयार करून घेऊया. आता एकीकडे गॅसवर कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल टाकून ते तेलसुद्धा आपल्याला इथे छान असं गरम करायला ठेवायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि रेखीव असे इथे शंकरपाळे आपले तयार झालेले आहे. आता गॅसवर आपण कढई पण गरम करायला ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे. आता आपल्याला ही जी शंकरपाळी आहे ती मंद आचेवर आपल्याला इथे तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा 2 रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता आपली जी शंकरपाळी आहे ती आपण या तेलामध्ये टाकलेली आहे आणि मंद आचेवरच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. इथे पूर्णतः शंकरपाळी आपली तेलामध्ये टाकल्यानंतर मंद आचेवरच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. आपण नेहमीच आपल्या घरी शंकरपाळी बनवत असतो, पण या प्रकारची केळीची शंकरपाळी तुम्ही कधीच घरी बनवली नसेल आणि जर बनवली असेल तर मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही इथे बघू शकता आपली शंकरपाळीसुद्धा छान अशी तळून इथे झालेली आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही शंकरपाळी बनून तयार होतात. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या शंकरपाळीचे कलर किती असा छान आलेला आहे, म्हणजे शंकरपाळी इथे आपली तयार आहे. याच प्रकारे आपण पूर्णतः शंकरपाळी तळूनसुद्धा घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपली जी पुरी आहे ती अशी किती क्रिस्पी झालेली आहे. आणि त्याच प्रकारे आपण आपली जी शंकरपाळी आहे ते सुद्धा पाहूया. तुम्ही 2 रेसिपीपैकी कोणतीही एक रेसिपी नक्की घरी बनवा आणि तुम्ही ते बघू शकता. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.